तुम्ही म्हणाल हे सकाळी सकाळी काही पसारा करायला लागले आहे, तर कारण की माझ्या कालच्या दिवसाची सुरुवातच अशी झाली होती. तर नमस्कार मंडळी, आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस, म्हणजे हा कालचा ब्लॉग आहे, मी आज अपलोड करत आहे. तो रोज 9 दिवस 9 रंगाच्या सगळ्या साड्या घालायच्या असं ठरवलं. आता 2 दिवस तर झाले. पहिल्या दिवशी पांढरा घातला, नंतर लाल सुद्धा घातला. आता निळ्या कलरची साडी शोधणं माझ्यासाठी टास्क होतं. सगळ्या कपाटातल्या साड्या खाली घेत आणि तुम्ही बघू शकता किती मी वैतागलेली आहे. मला काही साड्या सापडल्या नाही. एक खूप जास्त हेवी होती. माझ्या साखरपुड्याची जी पैठणी आहे ना, ती प्रॉपर निळा कलर म्हणजे ब्लू कलर आणि लाल काठ अशी होती. पण म्हटलं एवढी हेवी साडी घातली तर दिवसभर ठेवता नाही येणार, लगेचच मी काढून ठेवेल. मग माझ्याकडे ही दिवाळीला घेतलेली एक साडी होती जी हलकी फुलकी होती आणि 2 शेड मध्ये होती. पूर्ण ब्लू कलरची नव्हती, ब्लू आणि येलो असं मिक्स. तर याच्यात थोडंफार शेड होतं ब्लू. मग म्हटलं चला हाफ साडी तर आहे ना ब्लू कलरची असं समजून मी हीच साडी घालून घेतली. त्याच्यानंतर याच्यावरचा ब्लाऊज सुद्धा मी स्टिच केलेला नाहीये. एक ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे जो मी एक्स्ट्राचा शिवून घेतलेला, असा हिरवा, त्याच्यानंतर लाल असे ब्लाऊज 1-2 एक्स्ट्राचे शिवून घेतले ना, अशा बऱ्याच साड्यांवरती कॉन्ट्रास्ट मध्ये जातात. आणि हा तर युनिव्हर्सल ब्लाऊज आहे. हा तर बऱ्यापैकी काठपदराच्या साड्यांवरती पण जातो आणि डिझायनर साड्यांवरती पण जातो. वंशला सकाळी शाळेत पाठवलं तेव्हा त्याला टिफिन मध्ये पोहेच दिले होते, कारण की बाकीचे सगळे कोणी गेलेले नव्हते ऑफिसला, त्याच्यामुळे सकाळी डब्बे बनवले नव्हते. मग त्याच्या एकट्यासाठी म्हणून मी पोहे, थोडंसं एक ऍपल कट करून आणि ड्रायफ्रुट्स दिले होते. त्याने ऍपल आणि ड्रायफ्रुट्स तर खाल्ले, पण पोहे जास्त खाल्ले नव्हते. मग आता म्हटलं त्याला आल्याला स्कूलमधून भूक लागली होती आणि त्याचे सगळ्यात फेवरेट पॅनकेक, व्हाईटवाली क्रीम आणि बनाना, हे सगळं दिलं ना की तो पोटभर खातो. त्याच्यासाठी एकदम झटपट असे पॅनकेक बनवले. पॅनकेक बनवायला तर एवढं सारखं सारखं बनवते, तर आता मी बेकिंग पावडर सुद्धा टाकत नाही, सेम टेस्ट लागते आणि साखर सुद्धा खूप कमी टाक. आणि ही जे तुम्ही व्हाईट क्रीम बघत आहात ना, ती दुधाची साय आहे, जी आपण रोज मलाई काढतो ना दुधावरची, तीच मी त्याला 2 चमचे दिली. त्याच्यात अगदी चिमूटभर साखर टाकलेली आहे फक्त, ते थोडंसं मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यासोबत अर्धी केळी सुद्धा दिलेली आहे. एवढं खाल्लं की त्याचं पोट भरून जातं. मग डिरेक्टली रात्रीपर्यंत तो फुल होऊन जातो, कारण की तो 2-3 तास बाहेर खेळतो, 3 वाजल्यापासून ते 5-5:30 पर्यंत. मग वंशला खायला दिल्यानंतर मी आमच्या दोघांसाठी, कारण की आज सूरज सुद्धा घरी होते, चहा पण आम्ही दोघं पण चहा घेत नाही आणि कॉफी सुद्धा नाही, मग मी बनवलं छान असं स्नॅक. आता याच्यामध्ये मी डाळिंब सोललेला आहे, एक अर्धी काकडी, टोमॅटो. नवरात्रीमध्ये आमच्याकडे कांदा खात नाही, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कांदा टाकलेला नाहीये. तुम्ही टाकू शकता जर तुमच्या घरात चालत असेल तर. आणि त्याच्यानंतर थोडंसं लिंबू पिळलेलं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. एवढं टेस्टी चाट बनतं ना, कधी ट्राय करून बघा. खायला सुद्धा हेल्दी आहे आणि चवीला सुद्धा टेस्टी आहे. सो असा होता माझा आजचा दिवस. बाय.